जिंकलेली आहे। पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक आपण पाहिलं तर उर्मिला प्रतिष्ठान अडिवली, तिसरा क्रमांक आर्या 11 खार्डी आणि चौथा क्रमांक स्वर्गीय जगदीश्वर स्वर्गीय प्रमोद प्रतिष्ठान अडिवली। आणि या दरम्यान तुम्ही पाहताय 40+ संघटनेचे माजी उपाध्यक्ष गिरीशदादा पाटील यांचं आगमन झालं। गिरीशदादा विनंती असेल, या गिरीशदादा आपलं हार्दिक स्वागत। चला पंच रमाकांत सर आपण या, स्वप्नील सर आपण या, स्वप्नील सरांचाही सत्कार होईल। माझी वही लक्षात ठेवा, तुझा झाला ना सत्कार का झाले बाकी रतन मानेकर सर झालं। चला रतन मानेकर सर आपण या, तिन्ही पंच आमचे रतन मानेकर सर पालेगाव, स्वप्नील सरांना तुम्ही मातात मॅन फ्रॉम कल्याण, त्यानंतर रतन मानेकर सर मॅन फ्रॉम पालेगाव, रमाकांत पवार सर मॅन फ्रॉम कल्याण। आणि उद्यापासून तुम्ही त्यांना बँगलोरच्या स्पर्धेत बघू शकाल डीडी स्पोर्ट या चॅनेलवरती, ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। आणि आपल्या विभागातून प्रसाद परब सर त्यांचं समालोचन सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल। ऑल इंडिया ओपनच्या मॅचेस आहेत। त्यानंतर या स्पर्धेत आपण ज्यांचा आवाज ऐकला ते बाळू पाटील झाला जीटीसी झाला। चला त्यानंतर आमचे स्कोरर अशोक पाटील आपण या, गुणसंख्या लेखक फडकेपाड्याचे, ज्यांच्याकडे अशोक 4 वर्षाची विशालमध्ये तुमच्या माहितीसाठी 4 वर्षाची माहिती त्यांच्याकडे। आतापर्यंत 2 लाखपेक्षा जास्त धावा 40+ मध्ये झालेल्या आहेत, नाही 2 लाख प्लस जवळपास आले मला वाटतं, 1,93,000 मला वाटतं। 2024-25 मध्ये आपण पाहिलं तर 5,154 51,540 धावा बघा 2024-25 मध्ये झालेल्या आहेत। अशोक पाटील कारण गुणलेखन सगळे करू शकतात, म्हणजे त्याचा अपडेट खूप महत्वाचं आहे आणि त्या अचूक अपडेट अशोक पाटील लिहितात। विशाल मात्रे आपण यायचे, आपले सत्कार होईल उसारगडचे विशाल। गिरीश पाटील दादांना विनंती असेल आपण या, सतीश दादा आपण या, आणि संदप गावचे कोणी मान्यवर उपस्थित असेल आपण या इथे सर्वांनी प्लीज। सेमीफायनलचा या रमेश मॅन ऑफ द मॅच आपला बाकी आहे, सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच देणार अशोक आम्हाला सांगतीलच। विशाल मात्रे यांची प्रचंड मेहनत, कारण की बघा ते स्टँड तुम्ही बघतात त्यांची खूप चांगली संकल्पना आहे। अजून कोणाचा चुकून सन्मान असेल तर नक्की क्षमा असावी। प्रथमेश पाटील आपण व्यासपीठावर या, बक्षीस वितरण सोहळा आपण लगेच करणार आहोत। चला लगेच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत। सेमीफायनलचे नाव देणार आहोत। नाही अशोक सेमीफायनलचा कोण आहे? दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सेमीफायनलच्या मॅचचा नाव देणार आहोत। सेमीफायनल बाळू पाटील सेमीफायनलचा नाव मॅच बघा जरा लवकर। उर्मिला प्रतिष्ठानी सेमीफायनल जिंकली होती। सेमीफायनलच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आहेत ते ज्ञानेश्वर देवकर, मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल। ज्ञानेश्वर लवकर या जरा, ज्ञानेश्वर देवकर लवकर या लवकर, दशरथ फोटो नंतर घ्या ना, लवकर या ज्ञानेश्वर देवकर। सेमीफायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत, चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती। चला ज्ञानेश्वर या, सेमीफायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने चांगली गोलंदाजी केली आणि त्याचमुळे सामना गमावा लागला होता तो स्वर्गीय, आणि 5 धावा धावून घेतल्या, अभिनंदन। त्यानंतर एक सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत सुभाषदादांच्या शुभ हस्ते। मोठी दिस्तीचे पंढरी मात्रे साहेब इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल। या पंढरी मात्रे साहेब आपण आपले सत्कार होईल सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते। पंढरी मात्रे सुद्धा एक चांगले क्रिकेटर, आणि जेव्हा जेव्हा आम्ही मोठी दिस्ती प्रीमियर लीग मध्ये समालोचन करतो खूप मजा असते। पंढरी मात्रे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। त्यानंतर आपण फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच देणार अशोक आमच्यापर्यंत अपडेट्स पोहोचवतीलच। फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत कार्यसम्राट माजी सरपंच नंदिनीचे
अनिल म्हात्रे साहेबांना की आपण या आपल्या शुभ सेमी फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच डोंबिवलीची आन बान शान मिस्टर निलेश म्हात्रे मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच. आजही 40+ ओलांडली आहे, मात्र आजही 30 धावांची भूक तुम्हाला पाहायला मिळते. निलेश निवृत्ती म्हात्रे मॅन फ्रॉम मोठागाव आणि तोच ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नाही बकासूर हरेश केनेत, निलेशलाही माहिती ना हरेश केने जबरदस्त क्रिकेटर. प्रेसी बॅट बघा त्यांच्या हातामध्ये. प्रवीण पाटील थोडेसे नाराज आहेत संदपचे. नाही रोज संध्याकाळी काव्या स्पोर्ट मध्ये असतात, नाही खेळतात आम्हाला माहिती आहे. त्याचं म्हणजे विचारलं कोणती बॅट आहे. चला अशोक द्या लवकर. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, मालिकावीर. नाही आशिष मिश्रा बघा जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. क्या बात आहे. आशिष मिश्रा सुद्धा आले होते डोंबिवली संघाला मला वाटतं सपोर्ट करण्यासाठी. नाही आशिष जबरदस्त बॉलिंग. आशिषला बेस्ट बॉलरचा किताब मिळाला होता जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. चला अशोक पाटील लवकर अपडेट्स. चौथा क्रमांक आपण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर स्वर्गीय जबरदस्त स्पर्धा मित्रांनो. जी स्पर्धा खंडित झाली होती 2 वर्ष, ती स्पर्धा पूर्ण सुरू झाली. तर एकदा 40+ प्रीमियर लीग साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या आयोजकांसाठी. मी पंढरी म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभस्थानी बेस्ट फिल्डर आणि बेस्ट फिल्डर साठी शूज आहेत. गणेश पाटील खंबालपाडा यांच्याकडे शूज आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. ट्रॉफी आपण पाहिलं तर पद्माकर देसले साहेबांकडे सर्व ट्रॉफीज आहेत. आणि या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एकदा जोरदार टाळ्याने स्वागत केलं, ज्याने या स्पर्धेमध्ये 4 झेल पकडलेत. 2 धावबाद. डोंबिवलीचा नवीन फायटर जेट बाळा बोराडे ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एक नवीन नाव निलेश म्हात्रे यांनी त्यांना दिलेलं आहे. फायटर जेट बाळा बोराडे ठरलेत या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्यांनी 4 झेल आणि 2 धावबाद. अभिनंदन बाळा बोराडे आपलं. आणि सुंदर ट्रॉफी आहे बघा. अशी ट्रॉफी निलेश म्हात्रे ज्यावेळी मिळते ना फॅमिलीमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण असतो. क्या बात आहे, क्या बात आहे. 40+ धमाका आहे. संदपकर आहेत, त्यांनी धमाका होणारच. हा पहिले मी घाबरलो. अभिनंदन. त्यानंतर आपण त्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजसाठी चषक आणि सिलिंग फॅन आहेत. मी आमच्या 40+ संघटनेचे माजी उपाध्यक्ष गिरीश पाटील यांना विनंती होतो की आपण या. गिरीश दादा स्वतः एक चांगले गोलंदाज आणि बघा ते पारितोषिक सुद्धा आम्ही त्यांच्या हस्ते देतो, कारण ते स्वतः एक चांगले गोलंदाज आहेत आयोजन समितीच्या वतीने. आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये तब्बल गोलंदाजी करत असताना 10 विकेट घेतलेत. आणि टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ज्यांनी हेल्मेटचा वापर केला उर्मिला प्रतिष्ठान संघाचे सुनील बाणे ठरलेत या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. बघा इतक्या लांब नका थांबू, जरा समोर या प्लीज, कारण आपल्याला वेळ कमी आहे. सुनील बाणे ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक हॅट्रिक सुद्धा घेतलेली आहे. आणि आतापर्यंत त्यांनी या स्पर्धेमध्ये आमचे स्कोरर सांगतायत 10 विकेट. अरुण भोईरचे मी कौतुक करेल, त्यांनी जबरदस्त गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली. आशिष म्हात्रे त्यांनी गोलंदाजी चांगली केली. टीम SSCC अर्नी 11 क्या बात आहे. 50+ चे खेळाडू सुद्धा सहकारी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होत्या. सुनील बाणे ज्यांनी या स्पर्धेमध्ये 10 विकेट घेतले. मॅन फ्रॉम अडिवली. नक्कीच खूप चांगली संकल्पना आपण पाहतोय. त्यानंतर मी राम म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपण आपल्या शुभासाठी बेस्ट बॅट्समन देणार आहोत. आणि बेस्ट बॅट्समन साठी सुद्धा सिलिंग फॅन आहे आणि एक सुंदर ट्रॉफी पद्माकर देसले यांनी ज्या ट्रॉफीज दिल्यात ना भाऊ पाटील, या ट्रॉफी खरंच सर्वांच्या लक्षात राहतील. कृष्ण ट्रॉफीज आपण त्यांना म्हणतो. कोण असेल या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन?
ज्याने या स्पर्धेत 82 धावा केल्या आहेत. संघ आहे आर्या 11 खार्डी आणि खेळाडू आहे मंगेश म्हात्रे, मॅन फ्रॉम गोलवली. मंगेश मला वाटतं दिसले होते आहेत. या मंगेश आर्या 11 खार्डी म्हणजे दिनेश पाटील यांच्या मालकीचा संघ आहे, जो या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. अमित गायकर, मंगेश म्हात्रे, पिंट्या, बाळा खेळाडू नेहमी चर्चेत असतात. रेग्युलर क्रिकेट सुद्धा ते चांगले खेळले आणि आता सध्या गावासाठी गावाचं नाव ते रोशन करतात 40+ मध्ये. अभिनंदन मंगेश, तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. त्यानंतर समीर चौगुले यांच्या मी मनापासून आभारी आहोत. धनवीन स्पोर्ट अलिबाग जे दुबईमध्ये असतात, त्यांनी आम्हाला सायकल स्पॉन्सर केली. मी हे पारितोषिक देण्यासाठी सतीश पाटील यांनी विनंती होती आपण या संदर्भचे. बघा मालिकावीरसाठी सुद्धा सुंदर ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. आता सर्वांनाच माहिती आहे मालिकावीर कोण आहे. ज्याने या स्पर्धेत मला असं वाटतं की 200 धावा व्हायला पाहिजे होत्या, मात्र मला वाटून काय 199 धावा आणि 3 विकेट 1 झेल घेणारा हरेश केने ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. स्वर्गीय जगदीश आणि स्वर्गीय प्रमोद 11 चिकनगर संघाचा खेळाडू. अभिनंदन हरेश, क्या बात है, क्या बात है. अभिनंदन हरेश. 199 धावा 3 विकेट आणि 1 झेल त्यांनी या स्पर्धेमध्ये घेतलेला आहे. हरेश केने, निलेश म्हात्रे हे सिरीज घेतातच शक्यतो जेव्हा जेव्हा ते सुपर 4 मध्ये आल्यानंतर. तर 2 बाईक सुद्धा या खेळाडूने 40+ मध्ये जिंकलेले आहेत. त्यानंतर हरणी स्पोर्टचे जे संघ मालक आहेत त्यांचा सत्कार राहिलेला आहे. तर बाळा बोराडे आपण या किंवा निलेश म्हात्रे दोघांनी आले तरी चालेल. डॅनिदा ओके, डॅनिदा आपण या संघ मालक. सुभाष पाटील यांच्या शुभाशय सत्कार होईल. जबरदस्त हरेश केले बघा 199 धावा 3 विकेट. आणि हरणी स्पोर्टचे आपण पाहतोय SSCC हरणी 11 डोंबिवली जो संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे, त्याचे संघ मालक सुद्धा पाहिले. आपण जरी निलेश मात्रे बाळा बोराडे असेल मध्ये त्यांनी सांगितले की आमचे आधारस्तंभ साई शेलार आणि डॅनी सर. धन्यवाद. त्यानंतर मी प्रथमेश पाटील यांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभाशय दिला होता या स्पर्धेत. एक मिनिट. मैत्री गिलेंचा जो मैत्री अर्थविक 11 बघा पप्पू असेल तर या आपण संघ मालक. रोशन पाटील आणि सूर्यकांत आपण आला असेल तर या, आणि त्याच्या टीमचा कोणी खेळाडू असेल तरी चालेल. पप्पू मगाशी होते मला वाटतं का. पप्पू अंतरलीचे कुठे पप्पू आहे? पप्पू पाटील अंतरली. कुठे अंतरलीचा बोललो मी. अंतरलीचा बोललोय ना मग काय तेच बोलते तुला. ते तो नाही, तो होता पण तो पण पप्पू होता. चला पप्पू नाही येतो, उद्या आम्ही त्यांना ट्रॉफी देऊ. चतुर्थ क्रमांकामध्ये दिला रोख रक्कम 50,000 रुपये आणि एक सुंदर ट्रॉफी आपण पाहतोय. आणि एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया विनोद केने आणि गिरीश भोईर यांनी पुरस्कृत केलेला स्वर्गीय जगदीश आणि स्वर्गीय प्रमोद 11 चिकनगर संघ ठरला या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी. चला या संघ मालक आले तरी चालतील, तर विनोद केने जे संघ मालक आहेत. जोरदार टाळ्या द्या. 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय GPL स्वर्गीय जगदीश व स्वर्गीय प्रमोद प्रतिष्ठान चिकनगर. विनोद केने साहेब या टीमचे संघ मालक आहेत. गिरीश भोईर आपण यायचे, गिरीश भोईर सुद्धा संघ मालक आहेत. पिंट्या सुद्धा आहेत बघा गोलिलीचे. हरेश केने आहेत, प्रवीण पाटील आहेत, राम म्हात्रे आहेत, रणजित ठाणगे आहेत, नितीन जोशी आहेत, अरुण आहेत, शैलेश आहेत, पप्पू आहेत. क्या बात आहे. चांगली संघाची बांधणी केली होती. 4थ्या क्रमांकाचा जरी मानकरी ठरला असेल मात्र 16 संघांमध्ये 4था क्रमांक पटकावणं इतकं सोपं नाहीये.
सुभाषदा तिकडे हो. सुभाषदा इथे आपण. तू इथे थांब ना. नाही इथे थांब. त्यानंतर मी अनिल म्हात्रे साहेबांना विनंती होती की आपल्या शुभ असे तिसऱ्या क्रमांकाचं ट्रॉफी आणि कॅश प्राइज द्यायचे. रोख रक्कम 50,000 रुपये. या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय दिनेश पाटील खार्डी गावचे उद्योजक यांनी पुरस्कृत केलेला. त्यांचे चॉईस कॅप्टन होते अमित गायकर गोलवली आणि संघ आहे आर्या 11 खार्डी संघ ठरला या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. या स्वतः संघ मालक सुद्धा उपस्थित आहेत. दिनेश दादा आपण या. निलेश म्हात्रे आपण या आणि जे खेळाडू उपस्थित आहेत अमित गायकर आपण असाल तर आपण या. थोडीशी दुखापतग्रस्त आहेत अमित. अभिनंदन. पुढच्याही वर्षी सहभागी व्हा या स्पर्धेत आणि चांगला खेळ करा. रोख रक्कम 50,000 रुपये. मी दिनेश दादा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते देत आहोत आपण या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक रोख रक्कम 80,000 आणि चमचमणारी ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया ज्या संघाने जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये केला आणि खऱ्या अर्थाने त्या टीमला ज्यावेळी त्या टीमची निवड झाली त्या संघाला थोडस कमी लेखलं होतं. मात्र हर्षल भोईर यांनी पुरस्कृत केलेला उर्मिला प्रतिष्ठान संघ ठरला या स्पर्धेतील जीपीएल मधला उपविजेता. एकदा जोरदार टाळ्या होत्या. संघ मालक हर्षल भोईर आपण या. आपले अभिनंदन. आणि कॅप्टन त्यांचे चॉईस होते त्यांच्याच गावातील खेळाडू पप्पू भाने. क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणी छोटं नाहीये लक्षात घ्या. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं आणि एका दोघांवरती क्रिकेट कधी जिंकता येत नाही. त्यासाठी 11 खेळाडूंचा खेळ करणं गरजेचं आहे आणि सांघिक खेळ आहे. आणि तो खेळ या स्पर्धेमध्ये SSCC अर्नी 11 डोंबिवलीने केला त्यामुळे तो या स्पर्धेचा चॅम्पियन आहे लक्षात घ्या. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. उर्मिला प्रतिष्ठान अडवली संघ ठरलाय GPL 2025 चा रनर अप. नाही बाळू पाटील संदपकरांचा नादच करायचा नाही. कधी फायरिंग करतील ना ते. या स्पर्धेतील रोख रक्कम 80,000 आणि एक जबरदस्त स्पर्धा GPL स्पर्धा ही चर्चेत राहील. आता सर्वच मान्यवर गिरीश दादा आपण या. सर्व मान्यवर या. निलेश म्हात्रे आपण या. शेवटचा पारितोषिक बघा. मागच्या वर्षी मी मगाशीच उल्लेख केला ज्यावेळी 2 वर्षापूर्वी स्पर्धा झाली होती अक्षता 11 हेडूटने गणेश पाटील जे संघ मालक होते हेडूटने जे त्यांच्या टीमने ही स्पर्धा जिंकली होती. मागच्या वर्षी मालिकावीर घनश्याम पाताळे होते आजदे गावचे. गेल्या वर्षी सुद्धा दीपक दिल आहेत आणि रनरअप मध्ये अमोल बागुल आहेत. म्हणजे आमच्या गावातील 2 खेळाडू आहेत बाळू पाटील याचा आम्हालाही अभिमान आहे. राम पाटील फायनलिस्ट आहेत आणि उपविजेता संघ आपण पाहिला तर अमोल बागुल यांचा उर्मिल स्थान. GPL चा चॅम्पियन संघ ठरलाय तो SSCC अर्नी 11. GPL चा चॅम्पियन संघ ठरलाय तो SSCC अर्नी 11 डोंबिवली. अभिनंदन डॅनी सर जे पुरस्कर्ते सुद्धा त्या टीमचे. नागेश पाटील भरपूर खुश आहेत बघा. आनंद सुद्धा खुश आहेत. कृष्णा कीर आहेत. नाही आमच्यावर कशाला फायरिंग करता. क्या बात आहे. GTC या. निलेश म्हात्रे कुठे गेले. बाळू पाटील या वरती या. बाळू पाटील चला. बाळा बुराडे फायटरची इच्छा पूर्ण करूया ना. निलेश 2 मिनिटं आम्ही फक्त. नाही निलेश आम्हाला 2 मिनिटं चर्चा करायची. नाही उडवा ना. तर काय उडवायचं ते उडवा. शुक्रवार आहे प्रथमेश आज उडवा बिंदास. निलेश एकंदरीत काय सांगशील ज्यावेळी ऑक्शन सोहळा झाला जे खेळाडू तुम्ही बरेचसे खेळाडू तुझे नवापाड्याचे खेळाडू आहेत आजदेगावचे खेळाडू आहेत देवीच्या पाड्याचे खेळाडू आहेत मोठा गावचे बोपरचे खेळाडू आहेत चिंचोला पाड्याचे खेळाडू आहेत. याच जी नावं घेतली तेवढ्याच गावातील खेळाडू तुमच्या टीम मध्ये दिसत आहेत.
नाही, बाळा बोराडे यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. निलेश, काय सांगशील ज्यावेळी तुम्ही टीम ऑक्शन सोहळा झाला, काय तुमच्या मनामध्ये काय चालू होतं की ही टीम घेऊन तुम्हाला वाटलं होतं की ही स्पर्धा तुम्ही जिंकाल? स्पर्धा तर प्रत्येक जण जिंकण्याकरता आलेला होता आणि आम्ही जो संघ बांधलेला होता तो प्रथमतः नवापाडा, देवीचा पाडा, मोठा गाव आणि चिंचोळीचा पाडा आणि आजद्यातले राम होते, भोपरमधला मंथन होता. तर चांगला संघ बांधण्याचा प्रयत्न केला आणि ते संघ बांधताना आम्हाला चांगलं यश आलेलं आहे. कारण का क्रिकेट हा एकाचा खेळ नसतो, सर्व संघाधिक खेळ असतो. त्याच्यामुळे प्रत्येक मुलांनी चांगला एफर्ट दिलेला आहे. तर पहिलं तर नवापाडा संघाचं मी मनपूर्वक आभार मानेल. बाळा बोराडे असतील, डॅनी पेंडियात्रा असतील, कारण का त्यांनी मला कॅप्टन म्हणून चॉईस केला. कारण का त्यांच्याकडे चॉईस करण्याकरता पिंट्या जोशी पण होता आणि तो त्यांच्या संघातलाच होता. पण बाळाने माझ्यावरती विश्वास दाखवला का निलेश तू आपल्या टीममधला कॅप्टन बनायचं. त्याच्यामुळे आमच्या प्रकाश काका ॲडव्होकेट आहेत, ते ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष पण आहेत, त्यांनीसुद्धा मला फोन केलेला होता. पण मी बोललो की मैत्रीचे कुठेतरी संबंध आहेत तर मला बाळा बोराडेमध्ये खेळू द्या. तर त्या कारणाने त्यांनीसुद्धा टीम नाही घेतली. पण बाळा बोराडेचा मी विश्वास सार्थक ठरवला. 2 वर्ष ही स्पर्धा खंडित झाली होती, किती आतुरता होती तुम्हाला GPLG? कारण की सुभाष असतील, मधु असतील, रमेश असतील, शशांक असतील, विनोद असतील आणि ग्रामस्थ मंडळ असतील, संदर्भ त्यांनीच ठरवलं, सतीशदादा पाटील असतील, त्यांनी ठरवलं की ही स्पर्धा आम्हाला सुरू करायची आणि त्यांनी पुन्हा ही स्पर्धा सुरू केली. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि आयोजकांबद्दल? स्पर्धा तर खूप सुंदर होती. खूप छान संकल्पना आहे ही ग्रामीण क्रिकेटच्या मुलांना वरती आणण्याकरता आणि खास करून 40+. आज जसे चंद्रा सर आले आणि बोले की ग्रामीणचे क्रिकेट आज हँडसॉप आहे त्यांना. कारण की ग्रामीणच्या क्रिकेटरने आज भरपूर करून दाखवले. जसं केतन म्हात्रे आपला आज ऑल इंडिया लेवलला खेळतो, जसं पिंट्या जोशी होतो, मी होतो, प्रमोद म्हात्रे होता, हे चांगले क्रिकेट खेळत होता. केजू मुंडे आज मुंबईमध्ये चांगले आपले ग्रामीणचे स्टारच खेळत आहेत. तसं आता ऋतिक पाटील झाला, एक खूप सुंदर क्रिकेट खेळतात. पण यांनी क्रिकेटच्या लेवलवर क्रिकेट खेळावं, कुठेही कुठलाही याच्यामध्ये राजकारण न आणता क्रिकेट खेळा तर भरपूर मोठ्या क्रिकेटला पुढे प्लॅटफॉर्म आहे. जसं आज बोलले की ऑल इंडिया लेवलला आणि जसे इंडिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, आज टेनिस क्रिकेटमध्ये सचिन सरांनी पण मोठी भरारी घेतलेली आहे की त्यांना योगदान द्यावं काहीतरी. का टेनिस क्रिकेट आज बोलत होते गल्ली क्रिकेट म्हणून, तर आज गल्ली नाही तर स्टेडियममध्ये क्रिकेट होतो. तसंच 40+ ही कुठेतरी स्टेडियममध्ये करण्याचा प्रयत्न आज संदर्भ गावाचा असेल. कारण की हा जो ग्रामीण प्रीमियर लीग आहे, पण माझी त्यांना एवढंच सांगण्याची एक विनंती असेल की जो तुम्ही आज हा संघ उतरवले सगळे 16, तर पुढच्या वेळेस नक्की एक दिवस वाढवा आणि जे 6 ओव्हरचा फॉर्मॅट होता तो 6 ओव्हरचाच द्या. कारण की 6 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये क्रिकेट काय असतं तर ते प्रत्येकाला कळतं. तर त्यांना फक्त एक विनंती आहे, कसं आहे प्रत्येक आयोजकांवर काय काय बितते ते त्याचं त्याला माहिती असतं आणि त्यांना कोणते प्रॉब्लेम असतील तर त्यांनी सर्वांना मिळून एकत्र करून चांगली क्रिकेट संकल्पना बांधावी आणि 6 ओव्हरचा पुढच्या वर्षी हीच GPL होईल असं त्यांनी एक विश्वास व्यक्त करावा. बस नक्कीच निलेश, मध्ये तुमची इच्छा ती पूर्ण होईल. मात्र त्यासाठी 40+चे जे खेळाडू आहेत त्यांनी वेळेवरती यायला हवं असं मला तरी वाटतंय. नाही, 40+चं कसं बोलावं तर नितीनदा कसं आहे, 40+ क्रिकेट झाल्यानंतर सगळ्यांना शाळेतल्या मुलांना सोडायचं असतं. कोणाचा रिक्षाचा धंदा असतो किंवा कसं मच्छीचा असतो किंवा वार असलं की बरोबर त्यांना सगळं घरची ऑपॉर्च्युनिटी पूर्ण करून त्यांना करावं लागतं. आणि यंगस्टर्स लोकांना काय तेवढं हे करत नाही, कारण का वडीलधारा माणूस असतो तो सर्व घरातल्या वस्तू वगैरे सर्व काय आणून देत असतं. तर 40+ वाल्यांना तेवढा वेळ नाही आहे. आज बाईंनी पण 12 संघ ठेवलेले होते एका दिवसाला, तर शक्य नाही आहे ते. आजच्या बघितलं तर 40+ क्रिकेटरना 12